ही अत्यंत दुःखद, खेदजनक आणि चटका लावणारी घटना घडलेली आहे. पहिल्यांदा मी अतीव दुःख व्यक्त करतो आणि ज्या हरामखोर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. तर एकीकडे पाहायला गेलं तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की हा जो हल्ला आहे कुठेतरी राजीनामा घ्यावा, अमित शहाचा राजीनामा घ्यावा. त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी आता एक गदारोळ उठलेला आहे. दिल्लीवर गृहमंत्री म्हणालेले आहेत अमित शहा. कसं आहे की राऊतांचं दररोज कोणाला तरी राजीनामा मागतात. एक तर दोन्हीकडे सरकार आहेत. कुठलीही काही घटना घडली की त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा. तर पहिले दुःख व्यक्त करा, खेद व्यक्त करा की आपल्या हा एक प्रकारचा देशावर हल्ला आहे, त्यासंबंधी काही बोला. त्याच्यानंतर तुमचं जे काही पॉलिटिकल नरेटिव्ह काही असेल तर तो करा. आज हे देशावर संकट आहे आणि अतिशय निष्पाप अशा पर्यटकांवर हा ज्याला म्हणता येईल की हल्ला झालेला आहे, त्याचा तुम्ही निषेध व्यक्त करून जे हल्ल्यामध्ये गेले त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, सगळे देशवासी त्यांचे नातेवाईकच आहेत एक प्रकारे. कारण की पूर्ण देशातली जनता जी आहे ती हळहळली आहे आणि ज्या हल्लेखोरांवर संताप व्यक्त करतात. सेक्युलर गृहमंत्री आहेत असं अमित शहांना बोललं जाते. त्यामुळे नक्कीच हल्ल्यामागे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या जशाच तसे कसे उत्तर देणार याकडे. नाही, मला असं वाटतं की केंद्र सरकारने आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे हल्लेखोर आहेत त्यांना माफी नाही आणि त्यामुळे त्या दृष्टीने शेवटी हा देशावर हल्ला आहे आणि त्याच्यामुळे योग्य ती ठोस अशा प्रकारची पावलं ही निश्चितपणे घेतली जातील. तर हा जो हल्ला झालेला आहे तो पाकिस्तानी संघटना ज्या आहेत लष्कर-ए-तोयबा असेल किंवा मात्र हा निर्णय मुख्यमंत्र्यांना न सांगता घेण्यात आलेला आहे असं माहिती नाही. मलाही याची काही कल्पना नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावर मी काही भाष्य करणे हे उचित नाही.